नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 8 सप्टेंबर 2025। तर आजपासून आज बघा, आज चांगलं सूर्य प्रकाशित वातावरण झालेलं आहे आणि ह्याच्या पुढे अजून 3 दिवस असंच वातावरण राहणार आहे। म्हणजे आजपासून आज 8 तारीख, उद्या 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये एकंदर पाहिलं तर जवळपास 90% भूभागामध्ये वातावरण हे सूर्यप्रकाशित वातावरण आहे। त्यामध्ये फुल कडक होऊन राहील आणि पाऊस म्हणलं तर पावसाची शक्यता थोड्या प्रमाणामध्ये आहे काही भागामध्ये। त्यामध्ये लातूर उद्यापासून आणि आज पण लातूर जिल्ह्यामध्ये एखाद-दोन ठिकाणी म्हणजे असे सडेकाचा पाऊस पडू शकतो, जास्त स्वरूपामध्ये नाही आहे। पण लातूर जिल्ह्यापासूनच पावसामध्ये वाढ होणार आहे 10 तारखेपासून पुढे। 10 तारखेला लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यामध्ये वाढ होणार आहे, त्यामध्ये 10 तारखेला। पण उद्या मराठवाड्यामध्ये सुद्धा वातावरण कोरडं राहणार आहे आणि मराठवाड्यामध्येच लातूर, धाराशिव तर उद्या सुद्धा लातूर, धाराशिवमध्ये फक्त ते जिल्ह्यामध्येच लातूर, धाराशिव जे कर्नाटक, तेलंगणा लागत जे बॉर्डरचे तालुके आहेत, जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्येच फक्त सडाक्याच्या पावसाची शक्यता किंवा एका-दोन ठिकाणी जोरदार 15-20 मिनिटाच्या पावसाची शक्यता आहे। इतरत्र भागामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही आज आणि उद्या। तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही 2 दिवसामध्ये। फक्त वातावरण जे पाहिलं तर त्यामध्ये कडक होऊन राहील आणि तशा पावसाची शक्यता नाही। त्याचबरोबर आता अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे, पावसाची शक्यता नाही। त्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 दिवसामध्ये पावसाची शक्यता नाही आणि विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे 2 दिवसामध्ये, फक्त आज आणि उद्या। विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही। परवा दिवशी म्हणजे 10 तारखेला मात्र विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे। काही भागामध्ये पाऊस पडू शकतो विदर्भामध्ये, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या 15-20 मिनिटाचा पाऊस 10 तारखेला। आता आज आणि उद्या परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा उडीप आहे, त्यामध्ये अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, तसेच सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा मोठी चांगली उघडीप मिळेल शेतीचे कामे करण्यासाठी। नाशिक विभागामध्ये धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा उघडीप आहे। पण जे नाशिक विभागाचे जे पश्चिमेकडचे जिल्हे आहेत आणि त्यामधील तालुकेच फक्त पश्चिमेकडचे आहेत, त्यामध्ये गुजरात लगतचे जे तालुके, त्याच तालुक्यामध्ये मात्र आज पावसाची पण शक्यता आहे। उद्या मात्र तिथं सुद्धा पाऊस कमी होणार आहे, उद्या सुद्धा तिथं वातावरण कोरडं होईल। नाशिक विभागामध्ये जर पाहिलं तर म्हणजे नाशिक विभागामध्ये पुढील 4 दिवस वातावरण कोरडे राहील, त्यामध्ये 11 तारखेपर्यंत नाशिक विभागामध्ये वातावरण कोरडे राहील। तर 10 तारखेपासून मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल, पण सर्वदूर 10 तारखेला पाऊस पडणार नाही। त्यामध्ये मराठवाड्याच्या काही भागामध्ये पाऊस पडणार आहे 10 तारखेला, परत पण 11 तारखेला मराठवाड्यामध्ये पाऊस वाढणार आहे। त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा 10 तारखेला पाऊस सुरू होईल, पण 11 तारखेला परत अजून विदर्भामध्ये पाऊस वाढेल आणि 11 तारखेपासून मात्र राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जवळपास 40 ते 50% भूभागामध्ये पावसाचे वातावरण व पाऊस सुरू होईल। त्यामध्ये हलका ते मध्यम तर विजेच्या कडकडा हा पाऊस मात्र विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे। एकंदर पावसाचे वातावरण जर पाहिलं हे तर पावसाचे वातावरण 16 तारखेपर्यंत पावसाचे वातावरण राहील। 1-2 दिवसाच्या अंतराने भाग बदलत हा पाऊस पडणार आहे। त्यामध्ये लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस असेल। तसेच पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा 11 तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे। त्यामध्ये मुंबई, ठाणे 11 ते 12 तारखेपासून सुरू होईल पाऊस तिथे, आणि नाशिकमध्ये सुद्धा 12 तारखेपासून पावसाची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 11 तारखेपासून थोड्याफार प्रमाणामध्ये, पण 12 तारखेला पाऊस वाढणार आहे नाशिक विभागामध्ये। तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकंदर पाहिलं तर 12 तारखेपासून पावसाला सुरुवात झालेली दिसून नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा हा जोरदार पाऊस पडणार आहे। 12 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत नाशिक विभागामध्ये पाऊस पडणार आहे। एकंदर पाहिलं तर वातावरण हे 10 तारखेपासून राज्यामध्ये पावसाचे वातावरण सुरू होईल व तोपर्यंत आपल्या ह्या 2 दिवसामध्ये मात्र शेतकऱ्यांनी शेतीची कामे जी आहेत, आपली खतं किंवा फवारणी असतील किंवा अन्य कामं असतील शेतीमध्ये काम करून घ्यायचे आहेत। तर हा झाला आपला अंदाज। तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।